विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता पाहून आपण ग्रामरचे जे छोटे छोटे टॉपिक आहेत ना त्याला आपण सुरुवात करूया। मग आता यातला जो आजचा जो पहिला टॉपिक आहे की नाही बाळांनो, तो कोणता आहे बघा की यूज टू बी एबल टू, यूज टू बी अनेबल टू किंवा कॅन किंवा कुड यूज करा, अशा प्रकारचा हा पहिला टॉपिक आहे। तुम्हालाही माहिती आहे बाळांनो, कॅन आणि कुड हे काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी, आणि ते काय दाखवतात तर कॅन हे प्रेझेंट ॲबिलिटी दाखवतं आणि कुड हे काय दाखवतं, पास्ट ॲबिलिटी दाखवतं। मग बाळ बघा, हे जेव्हा तुम्हाला यूज टू बी एबल टू म्हणूया, टू बी काय म्हणूया, एबल टू, तेव्हा तुम्हाला काय करायला लागेल सांगा बाळांनो, ज्या वाक्यामध्ये कॅन असेल ते कॅन काढून वर्तमान काळ असतो ना, प्रेझेंट ॲबिलिटी म्हणून काय वापरायचं, हे टू बी म्हणजे काय, टू बीचं रूप असतं, टू बीचं रूप। मग तुम्ही काय करायचं, हे कॅन बाळांनो तिथनं रिमूव्ह करायचं, त्याच्या ऐवजी प्रेझेंटची टू बीची रूपं घ्यायची, एम इज आर आणि पुढं एबल टू वापरायचं। बघा, कॅन इज इक्वल टू एम इज आर एबल टू। कुड असेल तर काय वापरायचं, वॉज वेअर, कारण ते पास्ट ॲबिलिटी असते, मग काय वापरायचं, वॉज आणि वेअर एबल टू। आता बाबा जर हे निगेटिव्ह असेल तर तुम्हाला काय वापरायला लागेल, एम इज आर, पण काय वापरायचं, नॉट एबल टू। आणि जर हे कुडंट असेल तर पास्ट मध्ये असतो ना निगेटिव्ह, आपण काय वापरायचं, वॉज वेअर नॉट एबल टू। यालाच आपण काय म्हणतो, लक्षात आलं बाळांनो, यूज टू बी एबल टू। आणि समजा जर तुमच्या वाक्यामध्ये एम इज आर एबल टू आलं आणि त्याच्याऐवजी कॅन वापरा, तर हे काढून काय वापरायचं, फक्त कॅन वापरायचं। वॉज वेअर अनेबल टू काढून काय वापरायचं, कुड वापरायचं। एम इज आर नॉट एबल टू काढून काय वापरायचं, निगेटिव्ह आणून काय वापरायचं, कांट वापरायला, लक्षात घ्या। आणि वॉज वेअर नॉट एबल टू काढून काय वापरायचं, कुडंट वापरायचं। आलं लक्षात, हे तुमचे फॉर्म्युले पार्ट तुम्ही लगेच सोडू शकता। बघा, यू कॅन कन्व्हिन्स हर, तुम्ही काय लिहू शकता बाळांनो का, यूच्या पुढे काय येतं, एम इज आर, कॅन मध्ये एम इज आर असतं ना, यू आर काय अप्लायचं, एबल टू, याला अंडरलाईन करायची, यू आर एबल टू काय म्हणूया आपण, कन्व्हिन्स काय हर। बघा, शंकर कुड सेव्ह अ रुपी एव्हरी डे, मग तुम्ही कसं वापरायला सांगा बाळांनो का, की शंकर ही कुड हे पास्ट ॲबिलिटी आहे, मग वापरायचं वॉज वेअर, शंकरच्या पुढे काय येतं बाळांनो, वॉज। हे तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या कर्त्या पुढे एम इज आर येतं, ते कोणत्या पुढे वॉज आणि कोणत्या पुढे वेअर येतं ते माहित असलं पाहिजे। मग शंकर वॉज काय वापरायचं, एबल टू, पुढे आहे असेल याचं बाळांनो काय लिहायचं, सेव्ह अ रुपी एव्हरी डे। बघा, आय कांट प्ले टेनिस, मग आता बघा, आय कांट म्हणजे प्रेझेंट ॲबिलिटी असते की नाही, मग कांट हा निगेटिव्ह आहे, मग काय करायचं, आय एम नॉट एबल टू, आय एम नॉट एबल टू प्ले काय म्हणूया आपण, टेनिस, आय एम नॉट एबल टू प्ले टेनिस। बघा, इंडियन फार्मर्स कुड नॉट अर्न मनी किंवा एक्स्ट्रा मनी म्हणून, हे की नाही, मग काय लिहायचं सांगा बाळांनो, हो का, करता आहे असं लिहायचा काय, इंडियन काय म्हणूया आपण, फार्मर्स। आता लक्षात घ्या, कुड नॉट, फार्मर्स अनेक वचन आहे की नाही, मग काय लिहायचं, वेअर नॉट एबल टू काय करायचं, वेअर नॉट एबल टू, पुढं काय लिहायचं, अर्न आणि पुढं मनी, येते लक्षात। बघा, आता याच्या उलट इथं काय लिहाय, आय एम एबल टू, म्हणजे एम इज आर एबल टू काढून काय करायचं असतं, कॅन, मग एवढंच लिहायचं, आय काय वापरायचं पुढं, कॅन, आणि पुढचं आहे असं लिहायचं, काय लिहायचं, गेट, आय कॅन गेट, कारण मॉडेलच्या पुढं V1 लागतं ना, ते तेवढं काढून लिहायचं, मग आय कॅन गेट अ न्यू काय म्हणूया आपण, जॉब। आता बघा, यू वेअर नॉट एबल टू निगेटिव्ह आहे आणि वॉज वेअर आलं की कुड असतं, मग काय लिहायचं सांगा बाळांनो, असं घ्यायला लागेल काय, यू कुड नॉट किंवा यू कुडंट रीड काय म्हणूया आपण, इंग्लिश बुक्स, इंग्लिश काय म्हणूया, बुक्स। आलं लक्षात बाळांनो, अशा प्रकारे तुम्हाला टू बी एबल टू आणि कॅन कुड यूज करता आलं पाहिजे। आलं लक्षात बाळांनो, हा तुम्ही फक्त बाळांनो काय करा की हे जे फॉर्म्युले आहेत ना एवढे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकीचं सगळं जमतं। बरीच मुलं काय करतात, हे टू बी एबल टू म्हणून टू बी पण वापरतात, आणि टू बी म्हणजेच काय, तर हे एम इज आर आणि वॉज वेअर। आलं लक्षात। आता आपण याच्याच पुढचा बाळांनो टॉपिक आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, यूज टू बी अनेबल टू किंवा कॅन कुड। फक्त एक लक्षात ठेवा बाळांनो, अनेबलचा अर्थ काय असतो, नॉट, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तरच अनेबल टू यूज करता येतं। मग बाळांनो का, जर तुमच्यामध्ये कांट असेल तर काय वापरायचं, एम इज आर, पण नॉट नाही बरं का, अनएबल टू, कारण अन म्हणजेच काय असतं, नॉट।
ओके बाळो का कुडंट असेल काय येतं वॉज वेअर अनेबल टू आलं लक्षात बाळांनो पण कधी कधी असं असतं कांट आणि मे काय म्हणतात ॲफर्मेटिव्ह मग कांटच्या वाक्यात अनेबल टू वापरलं की ॲफर्मेटिव्ह बनतं आणि कुडंटच्या वाक्यामध्ये वॉज वेअर अनेबल टू म्हणजे नॉट निघून गेला ना म्हणजे ॲफर्मेटिव्ह बनतं येतंय लक्षात आता मला सांगा बाळांनो जेव्हा तुम्ही कांट काढाल तेव्हा काय वापरायचं मग निगेटिव्ह आलं की अनेबल टू वापरायला लागतात मग काय लिहायचं आय एम काय वापरणार अनेबल टू जा बस एवढंच लिहायचं पुढं काय लिहायचं इमॅजिन काय म्हणूया आपण दिस बघा हिज पॅरेंट्स कुडंट पे हर ट्युशन फीज आता बघा सब्जेक्ट कुठला आहे असल्या हिज पॅरेंट्स काय आले कुडंट पण बाळांनो काय पॅरेंट्स अनेक आहेत ना मग वेअर अनेबल टू काय लिहायचं वेअर अनेबल टू पे हर काय लिहायचं ट्युशन फीज आता बघा माय ग्रँडपा कुड नॉट ईट नॉनव्हेज फूड मग काय लिहायचं सांगा बाळांनो असं घ्यायला लागेल काय की माय ग्रँडपा विचार करा कुड नॉट म्हणजे वॉज वेअर येणार कॅन नॉट एम इज आर येणार बरोबर मग माय ग्रँडपा वॉज एक वचने बाळांनो मग काय लिहायचं वॉज अनेबल टू पुढचं लिहायचं ईट काय नॉनव्हेज फूड आता बघा वी आर अनेबल टू कॅच द फर्स्ट लेक्चर तुम्हाला कळते बाळांनो हे एम इज आर अनेबल टू असेल तर कॅन नाही निगेटिव्ह वापरायचं काय वापरायचं कांट मग तुम्ही एवढंच करायचं फक्त काय करायचं वी कांट कॅच द काय म्हणूया आपण फर्स्ट काय म्हणूया आपण लेक्चर आणि कांटला अंडरलाईन करायची बघा द लिटल गर्ल वॉज अनेबल टू मग काय करा सांगा बाळांनो आता द लिटल गर्ल नीट बघा बाळांनो वॉज वेअर अनेबल टू आहे की नाही वॉज वेअर म्हणजे पास्ट असतो मग द लिटल गर्ल कुडंट टर्न काय लिहायचं द हँडल द काय म्हणूया आपण हँडल आलं लक्षात बघा आय कुड सी नो बडी आता इथं घोळ काय सांगतो बाळ बघा इथं नो बडी आहे की नाही म्हणजे हा नकार आहे मग तुम्हाला काय घ्यायला लागेल आय वॉज अनेबल टू सी पण नकार काढताना ह्या नोचं काय करायचं एनी बडी काय करायचं एनी बडी ह्याच्यात पाहून तुम्ही एबल टू पण काढू शकता कसं आय वॉज नॉट एबल टू सी काय एनी बडी असं पण तुम्ही एबल टू पण वापरू शकता आणि अनेबल टू सुद्धा वापरू शकता म्हणजे आलं लक्षात बाळांनो की थोडक्यात मला काय सांगायचं आहे की एबल टू वापरताना होकारार्थी वाक्य कॅन असेल तर एम इज आर एबल टू कुड असेल तर वॉज वेअर एबल टू बाळांनो निगेटिव्ह असेल तरी एबल टू वापरता येतं पण नॉट एबल टू कांट असेल तर एम इज आर नॉट एबल टू आणि कुडंट असेल तर वॉज वेअर नॉट एबल टू आलं लक्षात व्यवस्थितपणे फॉर्म्युला लक्षात ठेवा इकडे बाळांनो बघा जर कांट असेल म्हणजे अनेबल टू वापरताना निगेटिव्ह असावंच लागतं त्याचा यूज करता येत नाही म्हणजे कांट काढलं की बाळांनो एम इज आर अनेबल टू कारण प्रेझेंट असतं आणि कुडंट कुड हे पास्ट आहे म्हणून वॉज वेअर अनेबल टू आलं लक्षात आणि एम इज आर अनेबल टू काढून कांट आणि वॉज वेअर अनेबल टू काढून वापरायचं कुडंट आलं लक्षात बाळांनो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आता बाळांनो बघा याच्यातला जो तिसरा टॉपिक आहे की नाही बाळांनो काय यूज टू बी गोइंग टू किंवा काय विल पहिली गोष्ट लक्षात घ्या बाळांनो की गोइंग टू या कन्स्ट्रक्शनचा वापर जी आपल्या नजीकच्या भविष्य काळात घडणारी निश्चित क्रिया असते ना ती दाखवण्यासाठी केला जातो म्हणजे लक्षात घ्या बाळांनो भविष्य काळ म्हणून आपण काय म्हणतो शाल किंवा विल बरोबर आणि मग याच्यामध्ये काय असतं की शाल आणि विल त्या सेंटेन्समध्ये दिलेलं असतं ते काढून फक्त तुम्ही काय वापरायचं एम इज आर गोइंग टू आणि जर निगेटिव्ह असेल तर एम इज आर नॉट गोइंग टू म्हणजे शाल विल इज इक्वल टू एम इज आर गोइंग टू आणि शांट वोंट इज इक्वल टू एम इज आर नॉट गोइंग टू आलं लक्षात बाळांनो कधी कधी क्वेश्चन असा पण विचारतात यूज प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म ऑफ वर्ब गो बाळांनो का ह्या गोचा प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म वापरा टू इंडिकेट फ्युचर ॲक्शन आलं लक्षात बाळांनो मग एकदम इझी मग आता लक्षात घ्या बाळांनो हे जेव्हा शाल आणि विल आपण काढलं की एम इज आर गोइंग टू आणि शांट आणि ओंट काढलं की वॉज वेअर एम इज आर नॉट गोइंग टू
बाळांनो प्रॉमिस टू आणि विश टू याचं पण मिनिंग काय असतं, विल असतं. काय असतं, विल. मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, हे एम इज आर गोइंग टू ची वाक्य आपण बघूया. आता इथं पहिल्यामध्ये काय, आय विल बिकम अ गव्हर्नमेंट ऑफिसर. मग काय लिहायचं सांगा बाळांनो, का आय विल आहे का, तिथे काय वापरायचं, टू बी चं कुठलं वापरायचं, आय एम गोइंग टू. झालं, एवढंच वापरायचं बाळांनो. पुढे काय लिहायचं, बिकम अ गव्हर्नमेंट ऑफिसर. गीता विल लर्न आर्किटेक्चर. मग काय करायचं, गीता इज गोइंग टू. झालं, एवढंच वापरायचं, लक्षात घ्या. लर्न काय म्हणाल, आर्किटेक्चर. बघा, वी शांट अटेंड द पार्टी. आता बघा निगेटिव्ह आहे की नाही, मग काय लिहायचं, वी आर नॉट काय वापरायचं, गोइंग टू. झालं, वी आर नॉट गोइंग टू अटेंड काय म्हणायचं, द पार्टी. आणि तुम्हालाही माहिती आहे बाळांनो, टू च्या पुढे नेहमी काय येतं, V1 येतं. काय येतं, V1. त्यामुळे काही बदल होत नाही. बघा, हर पॅरेंट्स विल बाय. आता विल आहे की नाही बाळांनो, काय लिहायचं, हर पॅरेंट्स. नीट लक्षात घ्या बाळांनो, अनेक वचने म्हणून काय वापरायचं, आर. आणि विलच्या जागी काय वापरायचं, गोइंग टू. हर पॅरेंट्स आर गोइंग टू बाय अ न्यू कार. बघा, दे विल नेव्हर. नेव्हर म्हणजे निगेटिव्ह असतं की नाही, पण नॉटच अर्थ. मग काय लिहायचं सांगा बाळांनो, दे आर नॉट गोइंग टू, किंवा दे आर नेव्हर गोइंग टू पण चालेल. दे आर नॉट गोइंग टू हार्म काय म्हणूया आपण, यू. आलं लक्षात बाळांनो, हे शाल विल काढलं की एम इज आर गोइंग टू, आणि शांट ओंट काढलं की एम इज आर नॉट गोइंग टू. आणि उलट पण बाळांनो तसंच करायचं. काय करायचं सांगा बाळांनो, आता हे आपण बघूया. काय बाळांनो, का आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार आहे. म्हणजेच काय सांगा बाळांनो, आय विल काय वापरा, फक्त विल वापरा. आय विल लर्न काय म्हणूया आपण, इंग्लिश. बघा, ही इज नॉट गोइंग टू ड्रिंक कॉफी. आता बघा निगेटिव्ह आहे म्हणलं का वापरावं लागेल, हे एम इज आर गोइंग टू काढायचंय. मग ही निगेटिव्ह आहे म्हणून ही ओंट ड्रिंक काय म्हणूया आपण, कॉफी. आलं का लक्षात येते का, बघा बाळांनो व्यवस्थितपणे तुम्हाला काय यूज करायचं आहे. एम इज आर गोइंग टू काढलं की ओन विल, आणि एम इज आर नॉट गोइंग काढलं की ओंटच वापरा. शालचा विचार करूच नका. आता बघा, रोहित इज नॉट गोइंग टू प्ले सेकंड ODI. बरोबर, मग काय लिहायला सांगा बाळांनो, का रोहित ओंट प्ले काय म्हणूया आपण, सेकंड ODI. आलं लक्षात. आणि बघा, दे विश टू जॉईन द आर्मी, किंवा दे प्रॉमिस टू हेल्प मी. मग विश टू आणि प्रॉमिस टिक काढून काय वापरायचं, फक्त विल वापरायचं. म्हणजेच काय वापरायला लागेल, दे विल जॉईन द काय म्हणूया आपण, आर्मी. आलं लक्षात बाळांनो. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टू बी गोइंग टू किंवा विलचा यूज करता येतो. आता आपण बघा, आज आपण 3 टॉपिक घेतले. कोणते, टू बी एबल टू बी अनेबल टू आणि टू बी गोइंग टू. व्यवस्थितपणे बाळांनो अभ्यास करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला नक्की काय पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये मला लगेच लिहून पाठवा. धन्यवाद.